नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ऑनलाईन क्लासेसमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण गुणोत्तर व प्रमाण याचा भाग 2 पाहणार आहोत। पहिल्या भागाला तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिला, त्याच्यामुळे आपण हा दुसरा भाग घेणार आहोत। बघा, याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो परीक्षेत आलेले आणि येणारे उदाहरण आपण पाहणार आहोत। त्याच्या अगोदर तुम्हाला एक विनंती आहे की जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, म्हणजे नवनवीन अपडेट व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, गुणोत्तर व प्रमाण याचा दुसरा भाग आपण अभ्यासू। बघा, याच्यामध्ये पहिलं उदाहरण आहे, पुढील पैकी कोणता संख्या संच प्रमाणात आहे। खाली 4 पर्याय दिलेले आहेत आणि याच्यापैकी कोणत्या संख्याचा संच हा प्रमाणात आहे, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। ज्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो 4 संख्या असतात त्यावेळेस लक्षात ठेवायचं की अंत्यपदाचा गुणाकार हा मध्यपदाच्या गुणाकार एवढा असतो। म्हणजे कसं विद्यार्थी मित्रांनो, बघा, समजा ए, बी, सी आणि डी ह्या 4 संख्या आहेत, त्यावेळेस ह्या 4 संख्या ह्या प्रमाणात असतील तर अंत्यपदाचा गुणाकार म्हणजे एडी बरोबर आहे बीसी, म्हणजे अंत्यपदाचा गुणाकार हा मध्यपदाच्या गुणाकार एवढा असतो। मग बघा, आपण प्रत्येक पर्याय आपण चेक करून पाहू। जर अशा प्रकारे अंत्यपदाचा गुणाकार हा मध्यपदाच्या गुणाकार एवढा आला तर त्या 4ही संख्या कशा असतात, प्रमाणात असतात। तर आपण 1 बाय 1 पर्याय आपण पाहू। पहिला पर्याय आहे ते आपण या ठिकाणी लिहू, 3,6,9,12। काय सांगितलेलं आहे, अंत्यपदाचा गुणाकार हा मध्यपदाच्या गुणाकार एवढा असतो। अंत्यपद या ठिकाणी 3 आणि 12 आहेत, म्हणून या ठिकाणी 3 गुणवले 12। बघा, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो यांचा गुणाकार करा, 12 1 12, 12 2 24, 12 त्रिक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 36। आता मध्यपदाचा गुणाकार करा, 6 गुणवले 9 या ठिकाणी 6चा आणि 9चा गुणाकार करायचा आहे, 6 9 54 या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा, या ठिकाणी 36 आला, या ठिकाणी 54 आलाय। म्हणजे अंत्यपदाचा गुणाकार हा मध्यपदाच्या गुणाकार एवढा आलाय का, नाही, म्हणून हा पहिला पर्याय होऊ शकत नाही। आता आपण दुसरा पर्याय घेऊ। काय आहे दुसरा पर्याय, बघा, 3,12,12,60 या ठिकाणी मग आपण करू अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मध्यपदाच्या गुणाकार एवढा आहे का ते पाहू। बघा, 3 गुणवले 60 या ठिकाणी गुणाकार करा, 3 गुणवले 0 0 आणि 3 गुणवले 6 या ठिकाणी 18, 180 आलेला आहे। मध्यपदाचा गुणाकार करा, 12 गुणवले 12 म्हणजे 12चा वर्ग 144 या ठिकाणी बघा, दोन्ही संख्या सारख्या आल्यात का, नाही, म्हणजे हा सुद्धा पर्याय होऊ शकत नाही। आता या ठिकाणी आपण तिसरा पर्याय पाहू। तिसरा पर्याय काय आहे, 3,4,5,6 मग या ठिकाणी अंत्यपदाचा गुणाकार करा, 3 गुणवले 6 तर या ठिकाणी साहित्रिक 18, मध्यपदाचा गुणाकार करा, 4 गुणवले 5 4 25 या दोन सुद्धा संख्या प्रमाणात नाहीत, कारण एक 18 आहे आणि एक 20 आहे, म्हणजे ह्या 4ही संख्या प्रमाणात नाहीत। आता शेवटचा पर्याय आपण पाहू। आता उत्तर तर तुम्हाला समजलेलं आहे, पण आपण चेक करायचं, ओके। 3,9,9,27 मग या ठिकाणी अंत्यपदाचा गुणाकार करा, 3 गुणवले 27, ओके। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 27 गुणवले 3 म्हणजे 81, 27 त्रिक 81 या ठिकाणी मध्यपदाचा गुणाकार, 9 गुणवले 9 9 9 81। बघा, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अंत्यपदाचा गुणाकार हा मध्यपदाच्या गुणाकार एवढा आलेला आहे, म्हणजे ह्या 4ही संख्या कशा आहेत, प्रमाणात आहेत। लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस 4 संख्या दिलेल्या असतील त्यावेळेस ह्या प्रमाणात असतील तर अंत्यपदाचा गुणाकार हा मध्यपदाच्या गुणाकार एवढा असतो। एकदम ट्रिक्सनुसार काही सेकंदामध्ये आपल्याला काढता येतं। हे जर सूत्र लक्षात ठेवलं तर तुम्हाला काही सेकंदामध्ये हे उत्तर काढता येतं, ओके। बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचं उदाहरण आहे, पुढीलपैकी कोणत्या संचातील 3 संख्या प्रमाणात आहेत। बघा, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 1 दिलाय 7 14 21, पर्याय क्रमांक 2 4 8 24, पर्याय क्रमांक 3 8 12 18 आणि पर्याय क्रमांक 4 6 8 10। बघा, या ठिकाणी पहिल्या उदाहरणामध्ये 4 संख्याचं आपल्याला काढायचं होतं, पण या ठिकाणी आपल्याला 3 संख्या दिल्यात। ज्यावेळेस आपल्याला विद्यार्थी मित्रांनो 3 संख्या प्रमाणात असतात त्यावेळेस काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, जर समजा ए बी आणि सी या 3 संख्या ह्या प्रमाणात असतात त्यावेळेस ज्यावेळेस ह्या ए बी सी या
तीन संख्या जर प्रमाणात असतील तर त्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो मध्यपदाचा वर्ग हा अंत्यपदाच्या गुणाकारा एवढा असतो। बघा या ठिकाणी a गुणवले c असतो। काय सांगितलंय, ज्यावेळेस तीन संख्या प्रमाणात असतात त्यावेळेस मध्यपदाचा वर्ग हा अंत्यपदाच्या गुणाकारा एवढा असतो। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो आपण पाहू। याच्यामध्ये पहिला पर्याय आहे 7, 14 आणि 21। काय सांगितलेलं आहे बघा, मध्यपदाचा वर्ग, आता या ठिकाणी 14 आहे, 14चा वर्ग या ठिकाणी करायचा आपला। 14चा वर्ग म्हणजे 14 गुणवले 14 किती येतो, 196। जर तुम्हाला पाठ नसेल त्यावेळेस तुम्ही हे 14 गुणवले 14 या ठिकाणी असं सुद्धा करू शकतो। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 14 1 14, 14 चौक 56, हातचे आले 5, 14 1 14 आणि 5 या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 196। अशा प्रकारे मध्यपदाचा गुणाकार आलेला आहे। तेवढाच ह्या अंत्यपदाच्या गुणाकारा एवढा असतो का बघू, 7 गुणवले 21 करा गुणाकार, 7 1 7 आणि 7 दोन्ही या ठिकाणी 14। बघा या ठिकाणी सारखा आलाय का संख्या, ह्या नाहीत आलेल्या, म्हणजे पहिला पर्याय आपला होऊ शकत नाही, ह्या तीन संख्या प्रमाणात नाहीत। दुसरा पर्याय आपण या ठिकाणी पाहू, 4, 8 आणि 24। बघा मध्यपदाचा या ठिकाणी आपल्याला वर्ग करायचा आहे, 8चा वर्ग 8 8 64। ओके, आपल्याला लगेच काढता येतो, 8चा वर्ग 64 आहे, सॉरी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 8चा वर्ग 8 8 64। या ठिकाणी मध्यपदाचा वर्ग किती आलेला आहे, 8 8 64 विद्यार्थी मित्रांनो। या ठिकाणी मग अंत्यपदाचा गुणाकार केल्यानंतर तेवढा येतो का आपण पाहू। या ठिकाणी 4 गुणवले 4, 4 चौक 16, हातचा आला 1, 4 2 8 आणि 1 9। बघा या ठिकाणी 64 आलं, या ठिकाणी 96 आलंय, म्हणजे दुसरा सुद्धा पर्याय होऊ शकत नाही। आता तिसरा पर्याय आपण पाहू, 8, 12 आणि 18। या ठिकाणी मध्यपदाचा वर्ग घ्यायचा आहे, मध्यपद 12 आहे, 12चा वर्ग 144। आता अंत्यपदाचा गुणाकार करा, 8 गुणवले 18 या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 8 8 64ला 4चा हात चाले 6, 8 1 8 आणि 6 या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 14। म्हणजे हे 144 आणि 144 हे सारखं आलेलं आहे, म्हणजे ज्यावेळेस तीन संख्या प्रमाणात असतात त्यावेळेस मध्यपदाचा वर्ग हा अंत्यपदाच्या गुणाकारा एवढा असतो। म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आलेलं आहे। म्हणजे मध्यपदाचा वर्ग किती आहे, 144 आहे, आणि अंत्यपदाचा गुणाकार हा सुद्धा 144 आहे, म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी 3 याचं उत्तर येणार आहे। इतक्या सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला काढता येतं। फक्त हे लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तीन संख्या प्रमाणात असतात, A B C ह्या प्रमाणात आहेत, त्यावेळेस मध्य जे पद आहे त्याचा जो वर्ग घ्यायचा आणि अंत्यपदाचा गुणाकार घ्यायचा, हा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रमाणात असतो। त्याच्यामुळे हे सूत्र लक्षात ठेवायचं, काही सेकंदामध्ये आपल्याला हे काढता येतं। ओके विद्यार्थी मित्रांनो, पुढचं उदाहरण आहे बघा। उदाहरण काय आहे, 15, x, 24 आणि 32 या चार संख्या प्रमाणात आहेत, तर x बरोबर किती। पर्याय क्रमांक 1 18, पर्याय क्रमांक 2 20, पर्याय क्रमांक 3 25 आणि पर्याय क्रमांक 4 30। एकदम सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो। आपण पाहिलं होतं की जर चार संख्या जर प्रमाणात असतील तर समजा आता ह्या संख्या आहेत A B C आणि D, ह्या संख्या कशा आहेत, प्रमाणात आहेत विद्यार्थी मित्रांनो। तर काय असतो, तर अंत्यपदाचा गुणाकार म्हणजे AD हा मध्यपदाच्या गुणाकारा एवढा असतो, म्हणजे BC बरोबर असतो। तर या ठिकाणी आपण पाहू, अशा प्रकारे आपल्याला हे करता येतं। उदाहरण आहे 15, x, 24, 32। बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अंत्यपदाचा गुणाकार करा, त्याच्याबरोबर काय असतो, मध्यपदाचा गुणाकार असतो। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय आहे मग, 15 गुणवले 32 बरोबर x गुणवले काय होईल, 24 होईल। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण हे आपल्याला x ची किंमत काढायची आहे, म्हणून या ठिकाणी आपण सोडू, हे काय होईल बघा। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे x गुणवले 24 बरोबर 15 गुणवले 32। ओके, म्हणजे
हा अंत्यपदाचा गुणाकार हा मध्यपदाच्या गुणाकार एवढा असतो। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पक्षांतर करा। आपल्याला x ची किंमत काढायची आहे। हे गुणाकारात 24 आहे। इकडे जर आपण पक्षांतर केलं तर ते भागाकारात जाईल विद्यार्थी मित्रांनो। म्हणून x बरोबर 15 गुणवले 32 छेदस्थानी 24। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भाग तोडा। या ठिकाणी 2 न भाग जाईल, कारण ज्याच्या एकच स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक असतो त्याला 2 ने निशेष भाग जातो। विभाजितेच्या कसोट्या पाठ असतील तर आपल्याला पटकन भाग देता येतो। आपल्या या व्हिडिओच्या लिंकमध्ये विभाजितेच्या कसोट्या नावाचा व्हिडिओ आहे, तो तुम्ही अवश्य पहा। त्याच्यामध्ये 2 पासून बे पासून ते 72 पर्यंतच्या कसोट्याचा अभ्यास आपल्याला दिलेला आहे, किंवा तुम्ही व्हिडिओमध्ये सर्च करा, तुम्हाला त्या ठिकाणी विभाजितेच्या कसोट्याचा व्हिडिओ तुम्हाला सापडेल। या ठिकाणी भाग तोडा, 2 न भाग जातो, बे 1 बे, बे 2 4। पुन्हा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बे 1 बे, 1 उरला, 1 वर घेतले 2, 12 झाले, बेसक 12। पुन्हा या ठिकाणी 2 न भाग जातो विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बेसक 12, 82 16। पुन्हा या ठिकाणी 2 न भाग जातो, बेत्रिक 6, बेचोक 8। या ठिकाणी 3 आणि 4 आता या कोणत्याच संख्येला भाग जात नाही, या ठिकाणी भाग जातो, 3 1 3, 3 5 15। विद्यार्थी मित्रांनो काय राहिले, 5 गुणवले 4 यांचा गुणाकार करा, 5 चोक 20। या ठिकाणी उत्तर आलेलं आहे। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सोडवता येतं। पर्याय क्रमांक किती आहे, 20। या ठिकाणी तुम्ही वेगळ्या पद्धतीने सुद्धा भागाकार करू शकतात। 2 न भाग द्यायच्या ऐवजी जर ही 24 आणि 15 हे 3च्या पाड्यामध्ये येतात, त्यांनी इथे तरी भाग तोडला तरी चालतो। म्हणजे कसं, समजा आता हे 15 गुणवले 32 भागिले 24 आहे। तुम्हाला असं वाटतं की 15 आणि 24 3च्या पाड्यात येतात, तसा पण भाग देऊ शकतात। या ठिकाणी 3 5 15 आणि या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 3 8 24। आता मग इथं वरी 8 1 8, 8 चोक 32 आणि 5 गुणवले 4, 5 चोक 20 असं सुद्धा तुम्ही या ठिकाणी भाग तोडू शकतात। म्हणजे ज्यावेळेस 4 संख्या प्रमाणात असतात त्यावेळेस अंत्यपदाचा गुणाकार हा मध्यपदाच्या गुणाकार एवढा असतो। अशा पद्धतीने आपल्याला सोडवता येतं। त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, काही सेकंदामध्ये आपल्याला हे उत्तर काढता येतं। ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो पुढचं उदाहरण आहे, जर 12 जसे x जसे 27 या 3 संख्या प्रमाणात आहेत तर x बरोबर किती, x ची किंमत आपल्याला या ठिकाणी काढायची आहे। पर्याय क्रमांक 1 24, पर्याय क्रमांक 2 21, पर्याय क्रमांक 3 14 आणि पर्याय क्रमांक 4 18। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ह्या 3 संख्या कशा आहेत, प्रमाणात आहेत। समजा हे a b आणि c ह्या संख्या कशा आहेत, प्रमाणात आहेत। आणि आपण उदाहरण पाहिलं होतं की जर 3 संख्या जर प्रमाणात असतील तर काय असतं विद्यार्थी मित्रांनो, मध्यपदाचा वर्ग हा अंत्यपदाच्या गुणाकारा एवढा असतो विद्यार्थी मित्रांनो। म्हणून b चा वर्ग बरोबर a गुणवले c असतो। अशा पद्धतीने आपलं हे करता येतं। म्हणजे कसं आपण हे सोडवू विद्यार्थी मित्रांनो, हे 12 जसे x जसे 27 आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे ह्या x चा वर्ग बरोबर 12 गुणवले 27 या किमती एवढा x ची किंमत येणार आहे। म्हणजे ह्यांच्या गुणाकारा एवढी याचा x च्या वर्ग एवढी किंमत येणार आहे। मग या ठिकाणी हे x बरोबर x चा वर्ग बरोबर या ठिकाणी यांचा गुणाकार करा, 12 37 84 ला 4 चा हातचे आले 8, 12 1 12, 12 2 24, 24 अधिक 8 या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 32 आलं विद्यार्थी मित्रांनो। म्हणजे हे x च्या वर्गाच्या बरोबर 324 आलेला आहे। म्हणजे हे आपल्याला हे पुढची जी संख्या आहे हे आपल्याला वर्गमूळ घ्यावा लागेल। या ठिकाणी काय आहे, वर्गाच्या किमती एवढी आहे। म्हणजे 324 हे कुणाचं वर्गमूळ आहे आपल्याला काढावं लागेल विद्यार्थी मित्रांनो। मग 324 हे 24चं वर्गमूळ नाही, म्हणजे कसं काढायचं वर्गमूळ, म्हणजे ह्याचं वर्ग आपल्याला माहीत असलं पाहिजे। म्हणजे आपल्याला 24 गुणवले 24 या ठिकाणी करावं लागेल। तर बघा या ठिकाणी 4 चोक 16 ला 6 7 ला 1, 4 2 8 आणि 1 9 एक अंकानं गुणलं म्हणून 1 0 या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि 4 2 8 आणि बे 2 4 या ठिकाणी 6 8 आणि 9 या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 17 हातचा आला 1, 4 1 5 हे 576 आले। म्हणजे 24 ही संख्या येऊ शकत नाही। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पुढं आहे 21 गुणवले 21, तुम्ही डायरेक्ट असा 24 चोक 96, 24 2 48 यास सुद्धा करू शकतात। म्हणजे वर्गमूळ काढायचं म्हणजे त्या संख्येनं त्या संख्येला गुणलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो। म्हणजे 21 1 21 पाठ असलं तर लयच चांगलं विद्यार्थी मित्रांनो। 21 1 21 ला एकाचा हातचे आले 2, 21 1 22 42 अधिक 2, 42 अधिक 2
44 441 21चं वर्गमूळ या ठिकाणी 441 आलं आहे, म्हणजे हा सुद्धा पर्याय या ठिकाणी नाही. आपण तिसरा पर्याय घेऊ. 14 गुणवले 14 याचं उत्तर 196 येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. मग तिसरा सुद्धा पर्याय होऊ शकत नाही. मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जर वर्गमुळात 18 गुणवले 18 केलं विद्यार्थी मित्रांनो तर हे 324 येतं विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे 18चं वर्गमूळ हे 324 आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा आपण या ठिकाणी करू. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 18 8 44 हातचे आले 14 18 1 18 अधिक 14 विद्यार्थी मित्रांनो 32 324 आलेला आहे. म्हणजे एक्सची किंमत किती आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो 18 आलेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला सोडवता येतं. जर 3 संख्या प्रमाणात असतील तर मध्यपदाचा वर्ग हा अंत्यपदाच्या गुणाकारा एवढा असतो. हे लक्षात ठेवा. उत्तर तुमचं काही सेकंदामध्ये येतं. ओके विद्यार्थी मित्रांनो पुढचं उदाहरण आहे 15/28 आणि 45/49 या अपूर्णांकाचे गुणोत्तर किती. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अपूर्णांक दिलेला आहे आणि त्यांचं गुणोत्तर आपल्याला शोधायचं आहे. एकदम सोपं आहे. पर्याय क्रमांक 1 7/13, पर्याय क्रमांक 2 12/7, पर्याय क्रमांक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 3 7/12, पर्याय क्रमांक 4 13/7. एकदम सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. ज्यावेळेस ह्या संख्या आपल्याला अशा गुणोत्तर काढायचं असतं त्यावेळेस ह्या संख्या भागाकारात असतात विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे कसं 15/28 भागिले 45/49. ज्यावेळेस मग आता हे अपूर्णांक आहे आणि अपूर्णांकाचा भागाकार आपल्याला करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. एकदम सोपा आहे. अपूर्णांकाचा ज्यावेळेस आपल्याला भागाकार करायचा आहे त्यावेळेस पुढची संख्या ही त्याची गुणाकार व्यस्त घ्यायचं, रेसिप्रोकल घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. बघा म्हणजे काय 15/28 गुणाकार व्यस्त म्हणजे काय छेदातली संख्या अंशात आणि अंशातली संख्या छेदात, याला गुणाकार व्यस्त असे म्हणतात. म्हणून या ठिकाणी 49/45. आपल्या या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो अपूर्णांकाची सिरीज याच्यामध्ये जवळजवळ 5 ते 6 व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याच्यामध्ये अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक काही सेकंदामध्ये तुम्हाला त्याचे उत्तर काढता येतील एकदम सोप्या पद्धतीत ट्रिक्सनुसार. त्याच्यामुळे ते व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. अपूर्णांक पुन्हा आयुष्यात कधी विसरणार नाहीत. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता ही क्रिया करू. या ठिकाणी निरीक्षण केलं तर हे आपल्या या ठिकाणीच भाग तोडता येतो विद्यार्थी मित्रांनो. जर भाग तोडता येत असेल तर तोडा. जर 15 आणि 49चा गुणाकार करा, पुन्हा ह्यांचा गुणाकार करा, संक्षिप्त रूप द्या. हे जरा किचकट आहे, वेळ जातो. मग या ठिकाणीच आपल्याला भाग तोडता येतं का तर पहा. बघा जातो या ठिकाणी 15 1 15, या ठिकाणी 15 त्रिक 45. ओके हे भागाकारात असतं असं तिरपं लक्षात ठेवायचं. ओके मग या ठिकाणी काय आलं 1/3 गुणवले. या ठिकाणी 28 आणि 49ला कोणत्या संख्येनं भाग जातो तर 7 जातो विद्यार्थी मित्रांनो. 7 1 7, 7 चोक 28, 7 7 49. काय आलं विद्यार्थी मित्रांनो 7/4. आता गुणाकार करा. अपूर्णांकाचा गुणाकार म्हणजे अंशाचा गुणाकार, छेदाचा गुणाकार. बघा 7 1 7 आणि 4 गुणवले 3, 4 त्रिक 12. किती आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो 7/12. म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आलेलं आहे. किंवा कधी कधी पर्यायामध्ये असं पण देतात 7 जसे 12, हे सुद्धा बरोबर आहे. अशा पद्धतीनं आपल्याला हे सोडवता येतं. इतक्या सोप्या पद्धतीत ट्रिक्सनुसार गुणोत्तर प्रमाण आपल्याला पाहता येतं. आणखी एक याच्यावर आपण व्हिडिओ बनवणार आहोत जे असेच उदाहरणं परीक्षेला येतात आणि जे आलेले आहेत त्याच्यावरचा आणखी एक व्हिडिओ आपण पाहणार आहोत. त्याच्यामुळं तुम्ही हे चॅनल आपलं पाहत राहा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट व्हिडिओ लगेच पाहता येतील. तुमच्या नोटिफिकेशन बारवर लगेच त्याचं नोटिफिकेशन येईल. धन्यवाद.